नमस्कार। आज आपण पाहणार आहोत 1 महिना स्टोर होणारी ही टोमॅटो मसाला पुरी। करायला एकदम सोपी आहे, चवीला एकदम भारी आहे। एकदा केल्यानं तर 1 महिना काहीही होणार नाही, जशाच तशी ही स्टोर करून तुम्ही ठेवू लहानांपासून मोठ्यांना कोणालाही आवडणारी ही मसाला पुरी आहे। एक वेळेस नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करू तर पहा, इथं आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घालायचे आहेत 4 टोमॅटो। आता मोठ्या आकाराचे मी कट करून घेतले, ते टोमॅटो याच्यामध्ये घालून घेतले। त्याच्यात घालायचे आहेत लसण पाकळ्या, 20 ते 25 आपण लसण पाकळ्या घातलेल्या आहेत। 3 कांदे असे उभे कट करून घेतले, ते याच्यामध्ये घालायच्या। 2 मिरच्या घालायच्या आणि घालायचं आहे अर्धा चमच जिरं। आता हे जिन्नस घालून झाल्याच्या नंतर 1 इंच आपल्याला आलं घालायचं आहे आणि त्याची बारीक पेस्ट करायची आहे। आता पहा, इथं मी घेतलेलं आहे पीठ मळायला, त्याच्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 कप इतकं। 4 चमच इथं आपण घेतलेला आहे रवा आणि 4 चमच घेतलेला आहे बेसन। त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं इथं मिरची पावडर आणि मीठ घालायचं आहे। मी 1.5 चमच इतकं मिरची पावडर घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं। कस्तुरी मेथी घातलेली आहे अर्धा चमच। जो तुम्हाला मसाला आवडतो तो याच्यामध्ये घालायचा। हातावर क्रश करून चोळून आपण घातलेला आहे 1 चमच इथं ओवा आणि अगदी चिमूटभर घातलेली आहे हळद। आता छान आपण सर्व ही जिन्नस याला मिसळून घेणार आहोत। मिसळून झाले का आपण जे टोमॅटो प्युरी तयार करून ठेवली होती ना, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। तर पहा, सगळे जिन्नस मिसळून झालेत। आता ही प्युरी याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आपल्याला पाणी न घालता या प्युरीमध्ये असंच याला मळून घ्यायचं आहे। शक्य होईल तर आपल्याला पाणी घालायचंच नाही। तुम्हाला जर हवं असेल तर थोडंफार लागलं तर तुम्ही घालू शकता। तर पहा, या पद्धतीने आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। हा एकदम आपल्याला याला घट्ट असं करायचं नाही, थोडंसं सैलसर ठेवायचं आहे। आता आपलं पीठ मळून झालंय, बाहेरून थोडंसं तेल द्यायच्या वर लावायचं, म्हणजे कडक होणार नाही। आणि झाकून एक 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला आपण ठेवलं होतं। तर पहा, 15 मिनिटाच्या नंतर छान हा पीठ गोळा हा मऊ झालेला आहे। आता थोडंसं याला अजून मळून घ्यायचं आणि याची पुरी लाटायला घ्यायची। तर सुरुवातीला आपण गोळे करून घेणार आहोत। तर पहा, एकसारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण पुरी लाटायला घेऊत ना, तर एकसारख्या आणि झटपट ह्या पुऱ्या तयार होतात। तर गोळे आपले सर्वही करून झालेत, आता पुरी लाटायला घेऊत। आता पुरी लाटायते वेळेस आपल्याला याला पीठ वगैरे लावायचं नाही, थोडंसं घट्टसर आहे पीठ, त्याच्यामुळे आपण तेल लावलेलं आहे इथं आणि तेल लावून हलक्या हाताने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। फार आपल्याला जाड करायची नाही किंवा पातळही करायची नाही, साधारण आकाराची, साधारण जाडीची अशी आपल्याला ही करायची आहे। तर पहा, आपल्या हे पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला एक दाखवते, त्याची जाडी पहा, या पद्धतीची आहे। जास्त अशी जाडही नाही आणि जास्त पातळही आपण केलेली नाही। तर पहा, या पद्धतीने आपण सर्व ही पुऱ्या ह्या लाटून घेणार आहोत। तर आपल्या ह्या पुऱ्या लाटून झाल्यात, आता तळायचं आहे। तळण्यासाठी आपण इथं ठेवलेली आहे कढई। तर कढईमध्ये तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। केव्हाही पुरी तळते वेळेस आपल्याला हलकं तेल पाहिजेत नाही, म्हणजे हलकं गरम नकोत, एकदम छान असं गरम करून घ्यायचं। कडकडीत गरम झालं की पुरी त्याच्यावर घालून घ्यायची आणि पुरी घातली का काय करायचं, आपल्याला झारींनी पुरीच्या वर आपल्याला तेल सोडायचं, जेणेकरून बाहेरच्या भागाला सुद्धा छान अशी टम्प पुरी फुगल्या जाते। तर पहा, जसं आपण तेल त्याच्यावर घातलं ना, तर पुरी एकदम छान अशी ही फुगलेली गेलेली आहे। तर 1-2 मिनिट छान आपण तळून घेऊता। तर पहा, छान आपली ही टम्प फुगलेली मसाला टोमॅटो पुरी तयार झालेली आहे। याच पद्धतीने आपण सर्व ही ह्या पुऱ्या याच पद्धतीने तळून घेणार आहोत। तर पहा, जेव्हा आपण तेलामध्ये ही पुरी सोडतोत ना, तर एकदम आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर तेल घालायचं आहे, जेणेकरून दोन्ही साईडला छान क्रिस्पी अशी ती तळल्या जाते आणि खायला एकदम छान ही लागते। नाहीतर तुम्ही सुरुवातीला जर हलकं तेल असेल ना गरम, तर याच्यामध्ये घातले तर खूप तेलकट होण्याची शक्यता राहते। त्याच्यामुळं सुरुवातीला तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या पुऱ्या घालून तळायच्या आहेत। तर पहा, पाहता पाहता आपल्या पूर्ण ही पुऱ्या ह्या तळून झालेल्या आहेत। तर या पद्धतीच्या सर्व ही पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत। आता कॅचअपसोबत तुम्ही केव्हाही याला खाऊ शकता, सकाळचा चहा असो का सायंकाळचा चहा कशासोबतही एकदम छान अशा ह्या खमंग लागणाऱ्या पुऱ्या आहेत। तुम्ही स्टोर करून 1 महिना ठेवू शकता। तर या पद्धतीची
ही मसाला टोमॅटो पुरी एक वेळेस नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।